भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आपल्या सर्वांमध्ये एक उत्सुकता असते की नेमकं सहाय्यक प्राध्यापकांचं पगार किती किंवा त्यांचं निवड झाल्यानंतर पहिल्या महिन्याचा सॅलरी किती येतो। ते आपण एवढा अभ्यास करतो, वयाच्या 30 पर्यंत आपण सेट नेट MA 2-2 विषयामध्ये PG उत्तीर्ण करतो। त्यानंतर ज्यावेळेस आपला सहाय्यक प्राध्यापक म्हणून आपली नियुक्ती होते अनुदानित कॉलेज किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, त्यावेळेस आपल्याला नेमका पगार किती मिळतो याविषयीची सर्वांना उत्सुकता असते। त्या उत्सुकता खातर आज आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। आपण जर या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सेट नेट भरती असेल, सेट नेट परीक्षा असेल, MPSC मार्फत जी वेगवेगळ्या विषयाची सहाय्यक प्राध्यापकाची, लेक्चरर, त्यानंतर असोसिएट प्रोफेसर यांची भरती प्रक्रिया असेल, त्याचबरोबर शिक्षक भरती प्रक्रिया असेल, TET एक्झाम, CTET एक्झाम या परीक्षेसंदर्भात तुम्हाला नक्कीच अद्ययावत माहिती मिळणार आहे। याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली तुम्हाला टेलिग्रामची पण ग्रुपची लिंक दिलेली आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक दिलेली आहे। ज्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट ही मिळत राहतील। चला तर मित्रांनो, आपण पाहूयात सहाय्यक प्राध्यापक 7व्या वेतन आयोगानुसार म्हणजे 7 पे नुसार पगार किती आहे तो। प्रथम महिन्याचा पगार आपण पाहत आहोत किती पडतो। असिस्टंट प्रोफेसर सॅलरी स्ट्रक्चर बघा, स्तर ABC यासाठी मी टाकलेला या ठिकाणी की ABC म्हणजे काय, तर आपण जर पाहिलं तर AB आणि C हे जे 3 प्रकार आहेत, त्यामध्ये हे मेट्रो म्हणजेच महानगरपालिका जसं पुणे, मुंबई, औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर, त्यानंतर नागपूर या महानगरपालिका A स्तरामध्ये येतात। त्यानंतर B म्हणले तर आपण नगर परिषद किंवा जिल्हा लेवलचे ठिकाणं B स्तरामध्ये येतात आणि ग्रामीण रूरल एरिया C स्तरामध्ये येतं। तर आपण त्यानुसार डिवायडेशन केलेलं आहे। तर बघा, A स्तरानुसार मूळ वेतन आहे, मूळ सर्वच ह्याचं वेतन सेम आहे 57,700 रुपये, बरोबर आहे, आपण पाहिलेलं आहे। तर बघा, मूळ ह्याच्यामध्ये वेतन सर्वांचं समान आहे, म्हणजेच A स्तराचं पण 57,000, B स्तराचं पण 57,000, C स्तर ग्रामीण भागातलं पण 57,700 वेतन आहे, मूळ वेतन। आता DA डेली अलाउन्स जो आहे तो 7व्या वेतन आयोगानुसार 38% आहे, म्हणजे मूळ पगाराच्या तो किती होतो, तो होतो 21,926। हा DA जो आहे तो ग्रामीण शहरी सर्वत्र सेमच आहे, 21,926च आहे ग्रामीणला पण आणि शहराला पण। आता HRA जे आहे त्यामध्ये फक्त फरक आहे। बघा, HRA हा शहरी भागासाठी 6,300 रुपये आहे, तर म्हणजेच जिल्हा लेवल, नगर परिषद या लेवलला 3,150 आहे, तर ग्रामीण भागामध्ये 2100 रुपये HRA आहे। असं जर बघितलं, पहिल्या महिन्याचं सहाय्यक प्राध्यापकाचं पगार हा जर तुम्ही महानगरपालिकेमध्ये येत असेल तुमचं कॉलेज, तर तुमचा मूळ पगार पहिल्या महिन्याचा असणार आहे, ग्रॉस पगार एकत्रित 85,926 म्हणजेच 86,000 हा पहिल्या महिन्याचा पगार असणार आहे। त्यानंतर B स्तर म्हणजेच जिल्हा किंवा नगर परिषदेचं शहर त्या ठिकाणचं जर तुमचं कॉलेज असेल तर तुमचा पगार असणार आहे 82,776 आणि त्यानंतर ग्रामीण भागातील तो जर तुमचं कॉलेज असेल तर तुमचा पगार असणार आहे 81,726। हा सर्व जो पगार आहे तो फक्त पहिल्या महिन्याचा असणार आहे। त्यानंतर तुमचं जसं इन्क्रीमेंट PhD असेल किंवा तुमचं बाकीचे इन्क्रीमेंट जे इयरली होतात 10% किंवा 8%, ते तुमचे वेगळे असणार आहेत। हे फक्त आपण निव्वळ पहिल्या महिन्याचा पगार तुम्हाला किती मिळणार आहे हे सांगितलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जर तुम्ही सेट नेटची तयारी करत असाल तर खूप मोठा चान्स आहे, खूप मोठी संधी आहे की तुम्हाला या पगारापर्यंत तुम्ही मजल मारू शकता। कधी ज्यावेळेस तुम्ही सेट नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला किंवा विद्यापीठ स्तरावरच्या महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून जर गेलात तर नक्कीच हे वेतन हे तुमचं असणार आहे। यासाठी जीवाचं रान करून आपलं जे मिनिमम क्वालिफिकेशन आहे सेट नेट परीक्षा पात्र होणं आणि त्यानंतर जसं की MPSC मार्फत आता जे परीक्षा होत आहे यासाठी जी तयारी करायची आहे, त्या सर्व तयारी संदर्भात आपण आपल्या क्लासच्या माध्यमातून ऑल एक्झाम कट्टा या YouTube चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे माहिती किंवा सेट नेट परीक्षा संदर्भातील अचूक माहिती मिळवली जाते। त्यासाठी नक्कीच तुम्ही या क्लासची मदत घेऊ शकता। धन्यवाद।
हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला